मित्रमंडळी हो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया ह्या भागात काय घडलं होतं. तर आता इकडं इंद्र सगळ्यांना घेऊन राणीच्या घरी यायला निघतो आणि आता इकडे बुवांना पण ॲम्ब्युलन्समधून घरी आणतात आणि बुवांना घरी आणून तिथे उभाच असतात. बुवा ते बाहेर राणीच्या आईसोबत बोलत असतात. तेवढ्यात आता तिथे इकडं इंद्रा त्यांची गाडी येते. त्यांची गाडी बघून सगळ्यांना आश्चर्य होतं. बुवा म्हणतात की तुम्ही आबा इथे? तर आता ते म्हणतात की हो, तुम्हाला भेटायला आलो आहे आम्ही. मालती म्हणते काय रे इंद्र, आम्हाला कशाला आणलं इथे? अरे त्यांना आरामाची गरज, त्यांना आराम करून द्यायचा ना. तर तो म्हणतो की नाही, मला एक स्पष्टीकरण द्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, एक काहीतरी खरं दाखवायचं आहे ना त्यामुळं. तर आता लगेच ते म्हणतात की मग काय दाखवणार तू आम्हाला? तर आता लगेच इकडं जो इंद्र आहे तो इंद्र म्हणत असतो की तुम्हाला माहिती का बा, या सगळ्यांमागे मास्टर माइंड हा विक्रांत आहे, हे आम्हाला तुमच्यासमोर स्पष्ट करून द्यायचं आहे. तर आता इकडं ते म्हणतात अरे इंद्र काय बोलतोय तू, ही वेळ काळ काही कळतं की नाही तुला? तर आता इंद्र म्हणतो की आबा मला वेळ काळ सगळं कळतं, पण तुम्हाला माहिती का आबा, जर मी आत्ता नाही करू शकलो नाही तर मी कधीच नाही करू शकत. त्यामुळं मला आता तुमच्यासमोर सगळं काही खरं सांगायचं आहे असं म्हणत असतो. आणि आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र आता हे करत असतो. तो म्हणत असतो की आता काय करायचं आपण? इंद्र म्हणत असतो की मला आता काहीतरी करावं लागेल. तर तुम्हाला माहिती का आबा, हे सगळं विक्रांतनी केलं. बुवा सांगा तुम्ही हे सगळ्यांना. तर बुवा सांगतात की हो, विक्रांत साहेबांनीच मला ते इंद्र सरांची गाडी ते दाखवलं होतं. आता बुवा पण सगळं सांगायला लागतात. तर आता त्यांना आश्चर्य होतं. तर आता आबा म्हणतात की एवढं काय त्याच्यात मग? अरे मालती म्हणते की अरे इंद्रा तुला काही कळतं का? ही पोरगी तुझ्या डोक्यात काही पण भरवते आणि तू तिचं ऐकतो. तर आता लगेच म्हणतो की तसं काही नाही आहे. आणि काय हो मालती आहे राहत का की म्हणतात अगं पोरगी मानलं होतं मी हिला, पण काय उपयोगाची नाही आहे. तर आता लगेच इकडं अजित म्हणतो हिचं नाव घ्यायचं पण नाही आहे. तर आता विक्रांत म्हणतो इंद्र म्हणतो की अरे तू विचार करून बोल बरं का अजित, नंतर तुला पस्तावा व्हायला नको. तर आता अजितला असं म्हणल्यावरती आता तो म्हणतो की तुमच्याकडे पुरावा काय आहे? तर आता लगेच म्हणतो पुरावा बघायचा का तुला? तर आता ते म्हणतात राणी मोबाईल दाखव, हा पुरावा आहे. तर ते म्हणतात की कसं काय कळेल याच्यात काय आहे? तर आता ते म्हणतात विक्रांतच्या तोंडानेच तुम्ही ऐका. विक्रांतचा त्या फोनवर कॉल येतो आणि फोनवर कॉल आल्यावर राणी उचलते आणि स्पीकरवर फोन ठेवते आणि सगळ्यांना ऐकायला देते आणि म्हणते विक्रांत म्हणत असतो तिकडून, संपवलं की नाही रे तू अजून त्या राणीच्या बुवांना? त्यांना संपून टाक, त्यांचा खेळ खतम करायचा आहे आपल्याला. ते लई दिवस जगले नाही पाहिजे, लवकरात लवकर संपून टाक, त्यांचा प्लॅन संपला पाहिजे असं म्हणतो. तर आता सगळेजण तोंडाला हात लावतात आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. बघूया आता पुढील भागात काय घडणार. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.